जाऊ. कालचे आहेत का? हां, हे कालचा विषय काय होता? पर्यावरण आणि सेव्ह वॉटर. आणि मुलाने म्हणजे 240 विद्यार्थ्यांचा म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी. ओके ओके. तर त्याच्यामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, डिग्री, डिप्लोमा असे सगळे कॉलेजेस. आणि आजचा हा दुसरा दिवस निसर्गचित्र, त्याच्यामध्ये आपण निसर्गचित्र आणि संघटना बनवून आणायचं की नाही आपले स्पॉट पण असे आहेत की आपण फुल वसई कव्हर केली. त्याच्यामुळे तुम्हाला ईच आणि एव्हरी मध्ये असं वसईचं वैभव किती वेळ लागतो बसून करायला? 8:30 तास सुरुवात देतो. 2ला पेंटिंग सबमिट करायचं. त्याच्यामुळे ईच आणि एव्हरी नाही म्हणजे फोर्थ एरिया दिलेला, बीचेस एरिया. परीक्षा कन्फ्युज झाली असते. सुंदर एका विषय काय आणि 11 कॉलेजेस ना, 11 कॉलेजेसमधून सहभाग घेतलेला. हे बघा किल्ला, सी एरिया, सी फेसमध्ये होतं, समुद्रकिनारा, जिथे जिथे आपली वसईमध्ये काही अशी घरं आहेत जुनी, तर ते पण तो स्पॉट पण आपण कव्हर केलेला. एक 7-8 स्पॉट देतो क्राईमवरती. आपण एक सब्जेक्ट दिला, त्यांच्याकडनं आपण एक 2D डिझाईनमध्ये करून घेतो. येस. मग जी पेंटिंगची मुलं असतात ते कंपोजिशनमध्ये प्लेस करतात. आणि जी फाउंडेशन ATD फर्स्ट इयर ही जी मुलं असतात ते 2D कंपोजिशनमध्ये. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं 2 डिफरन्स पडतं. एक असतं कंपोजिशन आणि एक होतं आपलं 2D असं. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही जर थोडंसं बारकाईने घातलं लक्ष तर क्राईमशी रिलेटेड प्रयत्न केला लक्षात येत नाही जाळ्या अडकलेली आहे. इव्हन त्याची स्टायलायझेशन, इव्हन टेक्स्चर, त्याची कलर स्कीम, ह्या सगळ्या गोष्टी थॉट केलेला आहे पण लक्षात येत नाही आपल्या. इव्हन इथे पण मोबाईलचं. येस. आणि त्याला कनेक्ट कसं केलेलं आहे. हे इथं का ओपन ठेवले हा लक्षात येत नाही ना आपल्याला. हां, मग ती त्याची क्रिएटिव्हिटी आहे ना, त्याचा कन्सेप्ट आहे, थॉट त्यांनी इथेच होतं. हे नंबर्स आपण त्या जाळ्यामध्ये अडकून गेलेलो आहोत आणि म्हणून त्यांनी ते हे पण कसं चेनचं हे पण कसं दाखवलेलं आहे. काही थॉट्स आपल्याला पण विचार करायला लावणारे आहेत, कारण त्याच्या डोक्यात तेव्हा काय चाललेलं आहे हे त्यालाच माहिती. त्यांना विचार सांगले खूप छान सांगते. खूप मस्त एक्सप्लेन करायला सांगायला पाहिजे खाली काय म्हणायचं एक्झॅक्ट. त्यांचे थॉट आर्टिस्ट म्हणजे ग्रेट असतात ते बियॉन्ड ते. हे जसं कंपोजिशन झालं तसं हे 2D. ओके. म्हणजे 2D आणि 3D असे 2 सब्जेक्ट्स असतात फाउंडेशनला. तर मग त्याच्यामध्ये 2D म्हणजे तुमचं कलर स्कीम, तुमचं कंपोजिशन, जे ज्या पद्धतीने करायला पाहिजे, तर तिथे गोल्डन पॉईंट वगैरे असे सगळे एलिमेंट्स असतात, तर ते त्या पद्धतीने केलेलं आहे. हे 2D. प्राइजेस मिळाले येस, हे प्राइज विनर आहे. परीक्षेत पण त्या दर्जाचे असणार, त्यांचा अभ्यास करून म्हणजे बऱ्यापैकी प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. 11 कॉलेजेस मी सहभाग घेतला. खूपच सुंदर प्रतिसाद आहे. आणि त्यांनी किती कमी वेळामध्ये किती सुंदर केलेलं आहे. 8:30 ते 2. तो विषय तेवढा वेगळा आहे ना. आम्ही तो बोर्ड विषय आहे, त्याच्यावर काहीतरी बनवणं. दिस इज नॉट अ जोक. खूप सुंदर. हे त्याच्यातलंच एक कंपोजिशन बद्दलच पार्ट. निसर्गचित्रच आहेत का? हां, ही पण त्यांचीच आहे. वसईचं फोर्ट पण आपण केलेलं. चर्च. ओके. नंतर थोडासा सी फेसच्या एरियाला जिथे मुलं बसलेली असतील तर तो एरिया कव्हर करतात अशा पद्धतीने. म्हणजे मोस्टली आपण वसई पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. कव्हर करतोच. बरोबर. एक 12 ते 13 स्पॉट्स आपण देतो. मुलांचे टीचर पण ते आर्टिस्टच असणार आहे, त्यांची थॉट तीच असणार आहे. हे आर्टिस्ट लोकांना समजणं म्हणजे खरं गाव खूप सुंदर आहे. गिरीजचं मंदिर तसं टेकडीवर आहे ना.
ते करायचं ना ते पहिल्याला कार्यक्रमात आहे नंतर मॅच करते ना. या साईडला वगैरे नाही का? तिकडेच आहे.